मित्रांनो, गुड आफ्टरनून। तर आज आपण बघूया, तुमचा मागील व्हिडिओचा सराव झालाच असेल तर पुन्हा त्या टाइप मधले काही वेगळे शब्द आपल्याला बघायचे आहेत। तर चला पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊया। एचा काय होतो ऍ, आय ची काय होती वेलांटी, ओ चा काय होतो ऑ, इकडं यू चा काय होतो अ, ई चा काय होतो एक मात्रा म्हणजेच ए, आणि डबल ई ची काय होती वेलांटी। तर या ठिकाणी थोड्याशा मायनर गोष्टी लक्षात ठेवायच्या, एवढी काही गरज नाही पण मग तरी ठेवा। तर या डबल ई ची काय होते दुसरी वेलांटी होते आणि या आय ची मराठीतली पहिली वेलांटी होती। तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। तर मागचा शब्द आपला काय होता एस एच चा मराठीतनं काय होतो श, तर आताचा आपला शब्द आहे सी एच चा मराठीतनं काय होतो च। तर चला त्याच्यापासून कसे शब्द तयार होतात ते आपण बघूया। तर सी एच चा मराठीतनं काय होतो च, सी एच प्लस ए, ए चा काय होतो मराठीतनं ऍ, चला च अधिक ऍ काय झाला चॅ, आणि टी चा मराठीतनं काय तयार होतो बोला काय शब्द तयार झाला ट, चॅट। करता तुम्ही व्हॉट्सअप वर चॅट, हा तोच शब्द आहे सी एच ए टी, चॅट। तर कोणी व्हिडिओ जर मधूनच बघत असेल तर प्लीज तुम्ही सिरीज नुसार जा, सिरीज नुसार गेला तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा अजून चांगला फायदा होईल। तर पुढील शब्द आपण बघूया। सी एच चा मराठीतनं काय होतो, आता तुम्ही बोलायचंय बोला काय च, आय ची काय होती बाळांनो पहिली वेलांटी काय झाला च, ला वेलांटी काय झाला बाळांनो ची, आणि एन चा मराठीतनं काय होतो न, काय शब्द तयार झाला ची न, बरोबर। चला पुढचा शब्द ट्राय करूया आपण। सी एच चा मराठीतनं काय होतो च, ओ चा काय तयार झाला ऑ, च अधिक ऑ काय झाला चॉ, आणि पी चा काय झाला प, काय शब्द तयार होतो चॉ प। पुढे बघूया आपण चौथा शब्द। एस एच चा मराठीतनं काय होतो श, डबल ई ची काय होते वेलांटी, श ला वेलांटी शी, आणि पी चा मराठीतनं काय होतो प, मग काय शब्द तयार झाला श, श ला दुसरी वेलांटी शी, आणि पी चा प, काय शब्द तयार झाला शी प। तर असे नवनवीन शब्द किंवा तुम्ही ज्या काही इयत्तेत शिकत असाल तर तुम्ही तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकामधनं देखील वाचनाचा सराव कराच, करू शकता म्हणण्यापेक्षा कराच। दररोज कमीत कमी तोडकं मोडकं का होईना आपल्या पद्धतीनुसार तुम्ही एक पान वाचण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमच्या इंग्रजी सुधारण्यास नक्की मदत होईल आणि तुम्हाला इंग्रजी लवकरात लवकर वाचता येईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।